बदलापूर रेल्वे स्थानकावर ई टॉयलेटचं लोकार्पण या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी दिलेला शब्द पाळलाय। महिलांची आणि जे काही रेल्वे प्रवासी आहेत त्यांची मागणी लक्षात घेत आपण बघितलं तर ई टॉयलेट काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी उभारण्यात आले होते आणि कनेक्शन आणि इतरही काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं, परंतु आता आपण बघत असाल तर हे काम आता पूर्ण झालेलं आहे आणि लोकांना वापरण्यासाठी, प्रवाशांना वापरण्यासाठी हे टॉयलेट जे आहे ते आता खुलं होणार आहे। खरं तर अधिक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे असतील, आपल्यासोबत आरोग्य विभागाचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया। अर्थात तर हे ई टॉयलेट जे आहे ते आता वापरता येणार आहे आणि ते आजपासून प्रवाशांसाठी खुलं होणार आहे। या संदर्भातली आपण अधिक माहिती घेणार आहोत। ई टॉयलेट खरं तर आजपासून खुलं होणार आहे वापरण्यासाठी नागरिकांना। काय सांगाल, काय अधिक माहिती देताय? आपण बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसारच इथे आपल्या बदलापूर स्टेशनला प्लॅटफॉर्मचं ब्रिजचं वगैरे काम चालू आहे। सगळं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे टॉयलेट व्यवस्था इथे नव्हती। तर प्रवाशांच्या मागणीनुसारच आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे तात्पुरत्या स्वरूपासाठी ई टॉयलेटची आपण इथे 1 नंबर प्लॅटफॉर्मची इथे व्यवस्था केली होती। आपलं काम पूर्ण जसं होत होतंय तसं एक सांगायला खेद आहे की त्याच्यातलं सामान चोरीला जात होतं सारखं, त्याच्यामुळे आपल्याकडे ह्या उशीर होत गेला ते चालू करण्यासाठी। तर आज आम्ही फायनली सगळं अपडेट करून त्याचं ओपनिंग झालं असं मी जाहीर करते। म्हणजे हे नागरिकांसाठी आम्ही हे टॉयलेट जे आहे महिलांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक असं चालू केलेलं आहे। म्हणजे आजपासून लोक त्याचा वापर करू शकतात। फक्त नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की स्वच्छता राखण्यासाठी आपण सुद्धा आम्हाला मदत करावी। आमच्या नगरपालिकेतर्फे सफाई कर्मचारी तिथे लक्ष देणारच आहे, पण आपण सुद्धा वापर केल्यावर चांगल्या प्रकारे त्याची स्वच्छता राखावी, जेणेकरून इतर प्रवाशांना त्याची असुविधा होणार नाही, अशी मी सगळ्यांना आवाहन करते। आणि ह्यासाठी हे ई टॉयलेट इथे बसवण्यासाठी रेल्वेच्या गोडे मॅडम आहेत किंवा इतर जो स्टाफ आहे रेल्वेचा, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे। जेव्हा आम्ही त्यांच्याकडे हा पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांनी लवकरात लवकर आम्हाला मंजुरी मिळवून दिली आणि त्यानंतर लवकरात लवकर ह्याचं काम चालू झालं। पण असं असतं की केबीएमसीची पूर्ण यंत्रणा आणि रेल्वेची यंत्रणा यांच्याकडून अप्रुव्हल आल्याशिवाय रेल्वे हद्दीतलं हे टॉयलेट जे आहे हे सुरू करू शकत नव्हतो, म्हणून थोडीशी दिरंगाई झाली। पण आज हे ऑफिशियलरित्या सुरू झालेलं आहे असं मी लोकांना आवाहन करते। रेल्वेवाल्यांकडून आपण तात्पुरत्या स्वरूपासाठी हा ई टॉयलेटची व्यवस्था इथे करायचं असं आपण मागणी केली होती। जसं रेल्वेचं टॉयलेट बांधून पूर्ण होईल, चालू होईल, त्यानंतर आपण हे शिफ्टिंगचा आपण विचार करणार आहोत। तोपर्यंत रेल्वे प्रवाशांसाठी हे टॉयलेट चालू राहणार आहेत असं मी आजच्या दिवशी सांगते। माहिती संदर्भात तर आपण बघितलं जवळपास 3 वेळा या ठिकाणी चोरीची जी घटना आहे, म्हणजे आतमध्ये जे काही सामान होतं ती चोरीची घटना जी आहे ती 3 वेळा झालेली आहे आणि यामुळे खरं तर हे काम जे आहे ते पूर्ण होत नव्हतं। वारंवार यासाठी नगर परिषद प्रशासन प्रयत्न करत होतं, परंतु आजपासून हे ई टॉयलेट जे आहे ते आता खुलं होणार आहे नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांना वापरण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट भक्ती केंगार सर, श्रद्धा ठोबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।